दर्शको नमस्कार. के न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. के न्यूजच्या माध्यमातून कालच आपण वातावरणामध्ये जो काही बदल होतोय त्यावेळी बद्दल आपण आरोग्याची जी काही काळजी घ्यायची आहे या संदर्भात आपण वैद्यकीय अधीक्षक असतील किंवा वैद्यकीय अधिकारी असतील यांच्या समवेत आपण चर्चा केली. त्यांच्याकडून मोलाचे असे सल्ले आपण घेतले. त्याचबरोबर या वातावरणाचा आपल्या जगाचा पोशिंदा असणारा हा बळीराजा याच्या शेतीवर देखील परिणाम होतोय. त्या संदर्भात आपण तालुका प्रभारी कृषी अधिकारी श्रुतिका नलवडे मॅडम आपल्यासोबत आज आहेत. त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया नेमका या वातावरणाचा काय परिणाम होतो आणि त्याची काय काळजी घेतली पाहिजे. हे शेतकऱ्यांसाठी हा खऱ्या अर्थाने हा व्हिडिओ आपण बनवत आहे, तर याचा शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा असं आम्ही आमच्या के न्यूजच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला सांगतो. मॅडम नमस्कार. नमस्ते. मॅडम जर काय बघायला गेलं तर 4-5 दिवसामध्ये हा वातावरणामध्ये होत असलेला बदल आणि खऱ्या अर्थाने जगाचा पोशिंदा जो शेतकरी म्हणून बघितला जातो रात्रंदिवस तो काबाड कसलं करतो, पण या वातावरणाचा कुठेतरी परिणाम होतो. याबद्दल काय सांगा? तुमचं म्हणणं बरोबर आहे. आपल्या राधानगरी तालुक्यामध्ये ऍक्च्युअल आपलं आता मेन रबी पीक आहे ते हरभऱ्याचं होतं. हरभरा पीक आपलं आंतरपीक म्हणून घेतलं जातं. सलग हरभरा सुद्धा आपल्याकडे घेतला जातो. या बदलत्या वातावरणामुळे आपल्याकडं घाटे अळीचा परिणाम जास्त जाणवू शकतो. घाटे अळीसाठी आपण एक उपाययोजना अशी करू शकतो की नीम ऑइल किंवा निंबोळी अर्काची फवारणी, 5% निंबोळी अर्काची फवारणी. कारण की हरभरा पीक आहे ते आपण प्रामुख्याने पहिल्यांदा त्याची खुडणी करतो, ती आहे ते आपण भाजीसाठी वापरतो. त्याच्यामुळे लगेच आपण कीटकनाशकांची फवारणी करणं योग्य नाहीये. त्याच्यामुळे आपण जैविक कीटकनाशकाकडे आपण वळू शकतो, जसं की आहे निंबोळी अर्क. निंबोळी अर्काची 5% फवारणी आपल्याला एक उपयोगी ठरते. फक्त निंबोळी अर्काची फवारणी केल्यानंतर बाबा 4 दिवसात तुम्ही खुडणी केली भाजीची तर भाजी खाण्यालायक राहत नाही. ती बाबा एक 15 दिवसांनी 10 ते 15 दिवसांनी खुडणी करून आपल्याला ती खाण्यालायक राहते, नाहीतर ती आपल्याला भाजी सुद्धा कडवट लागणार. आणि घाटे अळी संदर्भातच आपण अजून एक उपाययोजना अशी करू शकतो की नैसर्गिक पक्षी थांबे, म्हणजे जेणेकरून त्या पक्षी थांब्यावरती पक्षी थांबतील आणि घाटे अळी म्हणा किंवा दुसरी कुठली अळी असेल तर ती बाबा वेचून ते तिथल्या तिथं खातील. त्याच्यासाठी आपण एक 200 ग्रॅम हेक्टरी शाळूची पण लावण करू शकतो, जेणेकरून पक्षी त्याच्यावरती बसतील आणि अळ्या खाऊन टाकतील. किंवा हेक्टरी आपण 15 ते 20 पक्षी थांबे असं लावून सुद्धा आपण त्याचं नियोजन करू शकतो, जेणेकरून बाबा पक्षी येऊन थांबतील आणि अळ्या खाऊन जातील. म्हणजे जैविक आपलं बायो कंट्रोल होतं असं आहे आपलं. आणि त्याच्यानंतर आपण म्हणजे कीटकनाशकाची फवारणी करायची झालीच तर अजून एक 20 ते 25 दिवसांनी आपण इमामेक्टिन बेन्झोएट एका पंपाला 10 ग्रॅम अशी आपण फवारणी करू शकतो, पण एक 20 ते 25 दिवसांनी. कारण की ती आपली खुडणीची जी स्टेज आहे ती आपली पुढे जाते. त्याच्यामुळे ते काय म्हणजे आपण त्याच्या फवारणी केली तरी आपल्याला काय आरोग्याला तरी आपल्या काही ते घातक राहणार नाही. आणि हे झालं आपल्या हरभऱ्याचं. आणि अजून एक मी तुम्हाला सांगू इच्छिते की आज 5 डिसेंबर आहे, जागतिक मृदा दिन. त्यानिमित्तानं आपण थोडंसं त्याविषयी पण मी थोडंसं बोलते. आता आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की जमिनीचा पोत आहे तो कमी होत चाललेला आहे. जमिनीमध्ये आपण खतं टाकल्याशिवाय आपलं उत्पादन येत नाही, आपली ही गोष्ट सगळ्यांनाच माहिती आहे. त्याच अनुषंगाने मी लोकांना आवाहन करू इच्छिते की बाबा आपण आता ऊसाची आपली तोडणी चालू आहे, म्हणजे तोडणीचा सीझन आपला चालू झालेला आहे. ऊसामध्ये पाचट न जाळता पाचट आपण शेतात तसंच ठेवलं पाहिजे. पाचट आपण समजा आपल्या शेतातच कुजवलं तर हेक्टरी 4 ते 5 टन काहीही न करता आपल्याला ऑर्गॅनिक मॅटर आपल्या जमिनीत तयार होतो. हा, आणि पाचट आपण एक सरी 8 सरी सुद्धा ठेवू शकतो, किंवा तुम्हाला सगळं ठेवायचं तर सगळं सुद्धा ठेवू शकता, कारण ते उगवणीला सुद्धा आपल्याला उपयोगी येतं. आणि समजा आपल्याला पाचट नाही ठेवायचंय किंवा पाचट ठेवणं आपल्याला शक्य होत नाहीये, तर आपण ज्यावेळेस आता ऊसाची तोडणी झाल्यानंतर आपण जमिनीची मशागत जी करतो त्याच्यामध्ये किमान 10 टन शेणखत किंवा गांडूळ खताचे सुद्धा आपल्याकडे प्रकल्प भरपूर आहेत. गांडूळ खत किंवा शेणखत या गोष्टी आपण जमिनीमध्ये मिक्स करू शकतो, जेणेकरून आपला जमिनीचा पोत आहे तो सुधारायला मदत होईल. आणि हे फक्त एखाद्या वर्षी केलं म्हणजे जमिनीचा पोत सुधारला असं होत नाही. 4 ते 5 वर्ष आपल्याला कंटिन्यू करावं लागतं, तर कुठं जमीन आपल्याला आपली भुसभुशीत म्हणा किंवा चांगली व्यवस्थित म्हणा, जास्त खतं न हे करता. तर सगळ्यांना मी आवाहन करू इच्छिते की बाबा जागतिक मृदा दिन आहे तर आपल्या जमिनीची आपण काळजी घेऊया, तिचा जमिनीचा पोत आपण परत वाढवूया. आणि हरभरा पिकासाठी सांगितलेल्या ज्या उपाययोजना आहेत, छोट्या छोट्या उपाययोजना आहेत, त्या बाबा तुम्ही अंमलात आणा. आता जर बघायला गेले तर हा रब्बी हंगाम आहे, याच्यामध्ये आता थंडी आता काही पाहिजे तशी अपेक्षित नाहीये. हा बरोबर. याच्यामध्ये शाळूमध्ये असेल परिणाम होतोय, हरभऱ्यामध्ये होतोय.
या लोकांसाठी काय सल्ला द्याल? या लोकांनी आता काय करावं? शाळू म्हणाल तर आपल्याकडे शाळू सध्या नाही होत. हम्म. म्हणजे राधानगरी तालुक्यामध्ये जर बघितलं तर आपल्यामध्ये शाळूचं पीक एवढं होत नाही. बरं. पण हरभरा म्हटला तर हरभराच आपल्याकडे जास्तीत जास्त आहे. काही सलग आंतरपिकाचा थोडासा आपला हंगाम पुढे जाईल, बरोबर. कारण की आपल्याला परतीचा पाऊस आहे तो लांबलेला आहे. आणि हरभरा पिकात म्हटला तर निंबोळी अर्काची फवारणी मार, कारण की कसं आहे, वातावरणाशी आपण हे नाही करू शकत, त्याला डील नाही करू शकत आपण, पण आपण आपली काळजी किमान घेऊ शकतो आपल्या पिकाची जी आहे ती. एखादं पाणी देणं थोडंफार किंवा टेम्परेचर थोडंसं मेंटेन ठेवणं, जास्त जर ऊन पडत असेल किंवा हे होत असेल तर बाबा एखादं पाणी देणं योग्य आहे तिथं. मॅडम, तुमच्या कृषी विभागाच्या माध्यमातून कृषी जे काही शेतकरी आहेत त्या हा. शेतकऱ्यांच्या तुमच्या काही कार्यशाळा होतात, त्या संदर्भात थोडंसं सांगा. कोणत्या कोणत्या कार्यशाळा तुम्ही? आपल्याकडे ऍक्च्युली शेती शाळा म्हणून आहेत. बरं. म्हणजे आता आमच्याकडे रब्बी सीझन मध्ये ऊसाच्या शेतीशाळेला सुरुवात झालेली आहे. आज आपण जागतिक मृदा दिनानिमित्त सुद्धा ठिकठिकाणी कार्यशाळा घेणार आहोत. त्या पण आपल्याला अरेंजमेंट झालेली आहे. म्हणजे अवेअरनेस कॅम्पेन टाईप आपण, म्हणजे बाबा लोकांमध्ये जनजागृती व्हावी की बाबा जमिनीचा पोत आपण जो कमी केलेला आहे असं मी म्हणेन, कारण की खतांचं नियोजन आहे ते आपणच केलेलं आहे. तर त्याच्याकडून आपण थोडंसं जैविककडे वळणं किंवा बायो कंट्रोलकडे वळणं ते आपल्याला गरजेचं आहे. आणि शेतीशाळा असा आमचा हे आहे की बाबा त्याचे दर 15 ते 20 दिवसांनी आपले वर्ग होत असतात. म्हणजे 25 लोकांची शेतीशाळा असते, पण असं नाही म्हणजे 25-30 लोक यावीत असं अपेक्षित असतं आम्हाला ऍक्च्युली. पण त्याच्यापेक्षा जास्त लोक आली तर आम्हाला काही हे नाहीये की बाबा 30-50 वर. त्याच्या माध्यमातून आम्ही लोकांना, आता ऊसाची शेतीशाळा आहे तर ऊसाबद्दल सगळी माहिती स्टेप वाईज, म्हणजे आता समजा बियाणाची निवड सांगितली, त्याचं पीक संरक्षण सांगितलं, खताचं नियोजन सांगितलं, असे आमचे वर्ग होतात ऊसाचे. मॅडम, आता शेतकरी बघायला गेलं तर रासायनिक खताकडे फार वळलाय, बरोबर. सेंद्रियकडे नाहीये. त्याबद्दल थोडंसं काय तरी? सेंद्रियकडे वळणं सध्या मी तर म्हणेन की काळाची गरज आहे. आपल्याला माहितीये की आपलं आरोग्य सुद्धा किंवा कॅन्सर सारखं प्रमाण ऍक्च्युली आता तुम्हाला पण माहिती असेल की छोट्या 4 आणि 5 वर्षाच्या मुलाला कॅन्सर होतोय. म्हणजे मोठ्यांना तर ठीक आहे, आणि हा पण पहिला समजत होतो की हा शहरातला आजार आहे, हा आमच्या गावाकडच्या लोकांना होत नाही, आम्ही गावाकडची लोक आहोत तर आम्ही स्वस्त आहोत. पण आता ते पण राहिलेलं नाही की कॅन्सर हा कॉमन आजारासारखा आपल्याला पसरलेला दिसतोय. आता शिरोळ सारख्या तालुक्याची तुम्हाला अवस्था माहिती असेल की तिथं कॅन्सर पेशंट जास्त सापडतात. त्याचं वन ऑफ द रिझन असं आहे की कीटकनाशकांची फवारणी, खतांचा जास्त वापर तर ते आहे. तर त्या अनुषंगानं आपण असं करू शकतो की बाबा, आता मागाशी मी तुम्हाला सांगितलं, आपण इमामेक्टिन बेंझोएट सुद्धा मी तुम्हाला फवारायला लावू शकते. समजा घाटी आळी पडली, तुम्ही इमामेक्टिन बेंझोएट फवारा, आपल्याला कीड येणार नाही. पण त्याच्यामुळे होतं काय, ती भाजी आपण खाणार आहोत, ती आपल्या पोटात जाणार आहे. त्याच्यापेक्षा आपण बाबा निंबोळी अर्काची फवारणी आहे, 15 दिवसाच्या अंतराने आपण निंबोळी अर्काची फवारणी करू शकतो. किंवा जमिनीचा पोत आपला खराब झालाय म्हणून आपण खतं टाकतो, पण तो पोत चांगला करण्यासाठी पण आपण उपाययोजना करू शकतो. बाबा गांडूळ खत आहे, नाडेप आहे, किंवा आपलं काय म्हणतो आपण मळी, कारखान्याची मळी वगैरे त्याचा उपयोग आहे. तो वापर आपण जास्तीत जास्त वाढवला पाहिजे. हा. आता मॅडम, आपल्या ह्या भागात जर बघायला गेलं तर वरणा हा अगदी सगळीकडे आहे, पण त्याचा परिणाम कुठेतरी या वातावरणाचा होतो. त्याबद्दल थोडंसं सांगा आणि काय केलं पाहिजे? वरणा ऍक्च्युली आपला आहे तो बांधावरती घेतला जातो. इकडच्या लोकांना म्हटण्यापेक्षा पण भारी आहे. हो. सांगा काय. ओके. आपल्या राधानगरी तालुक्यामध्ये ना वरणा आहे तो विशेष आहे ऍक्च्युली. म्हणजे वरण्याची ती जी चव आहे ती कुठल्याच बाकीच्या वरण्याला नाही आहे. आपलं ते राधानगरीचा तसं म्हटलं तर वैशिष्ट्य आहे. म्हणजे आता आपला जो वरणा आहे तो बांधावरती घेतला जातो. मॅक्सिमम शेतकऱ्यांच्या बांधावरती हा कॉमन असतो, आणि आपण आपल्या घरी म्हणजे आपल्या घरच्यासाठी हे करतो. पण माझं मी असं शेतकऱ्यांना थोडंसं आवाहन करेन, तो कमर्शियल बेसिसवरती तुम्ही पिकवा. म्हणजे बाबा तुमचा 1-2 गुंठ्याचा 3 गुंठ्याचा प्लॉट आहे तर तुम्ही कमर्शियल बेसिसवरती पिकवा आणि तो विका. किंवा बाबा शेतकरी बाबा 10 शेतकरी मिळून एकत्र येऊन बाबा त्याचं मार्केटिंग करू शकत असतील तर बेटर आहे. म्हणजे कुठल्या दलाल किंवा मिडलमॅनना देण्यापेक्षा त्याची विक्री आपल्या शेतकऱ्याकडून झाली पाहिजे, तर आपल्या शेतकऱ्याला फायदा या गोष्टीचा. थोडंसं आता त्याच्यावर होत असलेला परिणाम, त्या लोकांनी काय काळजी घ्यावी, त्या शेतकऱ्यांना काय काळजी घ्यायला पाहिजे? त्याच्यावरती पण ऍक्च्युअली आपण कीटकनाशके फवारणी करून म्हणजे कीड कंट्रोल करू शकतो. पण मी तुम्हाला ते सजेस्ट करणार नाही, कारण ती खायची गोष्ट आहे, ती आपल्या पोटात जाण्याची गोष्ट आहे, किंवा त्याचा टेस्टचा विषय आहे. कारण टेस्ट आपल्याला ती आहे ती जपून ठेवायची आहे. तर त्याच्यासाठी सुद्धा 5% निंबोळी अर्काची फवारणी 15 दिवसाच्या अंतराने ती आपल्याला बेटर आहे. आता या मॅडम मगापासूनच्या चर्चेमध्ये आपण बऱ्याच काही गोष्टींना मुद्द्यांना हात घातला. आता शेवटचा शेतकऱ्यांना सल्ला काय द्या? शेवटचा सल्ला मी असं देईन की आपल्याला सध्या जैविक शेतीकडे वळणं किंवा ऑर्गॅनिक फार्मिंगकडे वळणं सध्या काळाची गरज झालेली आहे.
त्याच्यासाठी वेगळं काय म्हणतात मार्केट उपलब्ध सध्या तर नाहीये. म्हणजे असं मी म्हणणार नाही की अवांती मी करणार नाही, पण कॉस्ट ऑफ प्रोडक्शन जी आहे ती आपली आपण त्याच्यातून कमी करू शकतो. कारण की ह्याचा खर्च आहे, काय म्हणतात कीटकनाशकांचा खर्च आहे, खतांचा खर्च आहे, तो किमान आपण कमी करू शकतो. आणि ते काय एका वर्षी तुम्ही वापरलात म्हणजे ते लगेच इम्प्लिमेंट होईल असं काही नाहीये. ते तुम्हाला 4-5 वर्ष थोडं कंटिन्युअसली वापरावं लागणार, कंटिन्युटी ठेवावी लागणार, तर तुमच्या जमिनीत त्याचे उपयोग दिसायला लागतील. म्हणजे त्याच्यावरती आपल्याला ज्या मित्रकिडी आहेत त्या सुद्धा आपल्याला दिसायला लागतात. कारण आपण ज्यावेळेस कीटकनाशकांची फवारणी करतो ना, ज्यावेळेस त्या मित्र कीटक आहेत ते देखील मरतात. एकंदरीतच जर बघायला गेलं तर आपल्या केके न्यूजवरती आपण वेगवेगळ्या विषयांना आपण तिथपर्यंत आपण विषयापर्यंत जातोय, जेणेकरून आपल्याला आरोग्याचे विषय असतील किंवा शेतीच्या संदर्भातले विषय असतील. आता आपल्याबरोबर प्रभारी तालुका कृषी अधिकारी श्रुतिका नलवडे मॅडम होत्या. त्यांनी या वातावरणाचा नेमका शेतीवरती काय परिणाम होतो आणि शेतकऱ्यांनी नेमकं काय केलं पाहिजे, खरोखर अगदी मौलिक असा एक त्यांनी सल्ला शेतकऱ्यांसाठी दिलेला आहे. जेणेकरून या नियमाचं जर काही पालन जर काही केलं शेतकऱ्यांनी, तर खऱ्या अर्थानं हा जगाचा पोशिंदा जो शेतकरी समजला जातो त्याला कुठंतरी सुगीचे दिवस येतील, असं या माध्यमातून आपल्याला या मॅडमांनी सांगितलेलं आहे. कॅमेरामन स्वप्नील कांबळेसह मी मिलिंद कांबळे. स्पेशियस, लक्झुरियस, सगळं मिळेल अगदी मनासारखं. बटू बिल्डर्स यांचा नवीन गृहप्रकल्प गृहलक्ष्मी रचना. अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या कोल्हापुरी कारभार म्हणजेच केके न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा.